इंडियन रुपीजमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 15 ते 20 हजार रुपये मोठ्या गाड्यांचे आपल्याला इथे पे करावे लागतात जर तुम्हाला ॲडव्हेंचर घ्यायचा असेल तर। तो पहले जो दिखाया था वो था एटलांटिस और ये था रॉयल एटलांटिस। इधर सर मुझे फोटोज आप क्लिक कर लें। और एक एक घोड़े पे लगभग 100 से 150 ग्राम तक गोल्ड लगाया गया। मायक्रॉन गोल्ड प्लेटिंग। एका दिवसाचं भाडं एका रूमचं हे 16 लाख रुपये आहे आणि या 16 लाख रुपयाच्या रूममध्ये तुम्हाला नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, दुबईमधला हा आहे आपला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण आज पाहणार आहोत दुबईची टूर। आणि दुबईच्या टूरमध्ये आम्ही सकाळी नाश्ता करून हॉटेलमधून बाहेर निघालो आहे आणि बाहेर निघाल्यानंतर आत्ता आम्ही आलो आहे बुर्ज अल अरब ह्या हॉटेलमध्ये। हे हॉटेल माझ्या पाठीमागे बघू शकता, ह्या हॉटेलला आपल्याला इथून पाहायला भेटतं आहे आणि समोर हा समुद्र किनारा आहे। तर ह्या हॉटेलबद्दल सांगितलं होतं की ह्या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं एका रूमचं हे 16 लाख रुपये आहे आणि या 16 लाख रुपयाच्या रूममध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही विचार करा। आपल्याला तर राहायचं नाही, परंतु आपण इथनं येऊन हा नजारा पाहू शकतो असं हे हॉटेल आहे। आणि समोर तुम्ही बघू शकता आर्टिफिशियल असं बेड बनवलं जातं आहे आणि इथे समोरच हा समुद्रसुद्धा आहे आणि इथला जी रेती आहे ही तिथनं उचलून इथं वरती आणण्यात आहे, कारण की इथं आर्टिफिशियल बेड बनवण्यात जास्त भर आहे आणि वेगवेगळे काहीतरी नवीन आणि नाविन्यपूर्ण करण्याचा यांचा खरं तर मूळ उद्देश असतो। कारण की जगातील अनेक पर्यटक या ठिकाणी आकर्षित व्हावे यासाठी वेगवेगळे असे आर्किटेक्ट असे वेगवेगळे प्लॅन वापरतात की जेणेमध्ये तुम्हाला अशा बिल्डिंग्स त्या बनवलेल्या पाहायला भेटतात। तर आत्ता आपण आलो आहे पहिल्यांदा हे हॉटेल पाहिलं आणि ह्याच्यानंतर आपण जाणार आहोत असे दुबईचे अनेक वेगवेगळे पॉईंट आहेत। हे पॉईंट आपण या आजच्या ह्याच्यात पाहणार आहोत आणि संध्याकाळी आपण जाणार आहोत इथले मोस्ट ब्युटिफुल असं वाळवंट आहे, ज्याला आपण सफारी म्हणतो। या सफारी करण्यासाठी आपण संध्याकाळी जाणार आहोत आणि तिकडे जेवणसुद्धा तिकडेच असणार आहे। तर आजचा हा संपूर्ण असा दिवस असणार आहे, ज्या दिवसामध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे तुम्ही नक्कीच पहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा। आपल्या दुबईमधले जेवढ्या काही व्हिडिओ बनवले गेले आहेत तेवढ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती लिंकवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शका। तर इथला हा नजारा पाहिला तर एकदम जबरदस्त आहे, ब्युटिफुल आहे, परंतु इथं ऊन मात्र भरपूर आहे। उन्हामुळं तुम्ही जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं तिथं बाहेर थांबू शकता, त्याच्यापेक्षा जास्त थांबू शकत नाही आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही इथे एन्जॉय करू शकताय। आणि आत्ता आमच्या गाईडने सांगितल्याप्रमाणे इथं जर तुमच्या फोटोच्या मागं जर कुठला व्यक्ती आला आणि जर त्याने ऑब्जेक्शन घेतलं की माझा फोटो काढला का, तर त्याच्यासाठी तुम्हाला 5000 दिरहम म्हणजे साधारण कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये तेवढा तुम्हाला फाईन लागू शकतो। तर विचार करा, तर फोटो काढण्याअगोदर थोडासा विचार करा की कुणाची प्रायव्हसी भंग झाली नाही पाहिजे। तर असे अनेक नियम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात आणि नियमामध्ये असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही शिस्तसुद्धा तेवढीच लोक पाळताना आपल्याला पाहायला भेटत आहे। तो ये जो आपको हमने दिखा डिज़ाइन, वो जो आगे बना हुआ ना बुर्ज अल अरब, जैसे पुराने ज़माने में मोटर नहीं होता था तो हम लोग मतलब इंजन के बजाय वो पर्दे का इस्तेमाल करते थे। पर्दा लगाया जाता था बोट को खींचने के लिए। तो आप अगर देखें तो बोट सेल की तरह वो बिल्कुल ऐसा लगता है जैसे पर्दा लगा रखो वाइट कलर का, और जो आइलैंड है उसको बिल्कुल बोट की तरह बनाया गया। तो ये दिखा आपको हमने बुर्ज अल अरब, वर्ल्ड का सबसे महंगा होटल। लेकिन दुबई सिर्फ एक सिटी है पूरे वर्ल्ड में जहां पे 100 से ज्यादा देशों के लोग गाइड्स काम कर रहे हैं। तो मतलब आप जहां भी देखेंगे आपको इमाराती कम, बाहर के लोग ज्यादा दिखाई देंगे, इनफैक्ट इंडियंस ज्यादा दिखाई देंगे। उसका रीजन ये है कि जो यहाँ की टोटल पॉपुलेशन है वो है 3.5 मिलियन, और इन 3.5 मिलियन लोगों में से सिर्फ 10% यहाँ के सिटीजन है, लगभग 3.5 लाख, 3.25 से 3.5 लाख लोग यहाँ के नागरिक हैं, सिटीजन्स हैं। बाकी के जो लोग हैं वो एक्सपैट्रेट्स बोला जाता है, बाहर के लोगों को। ये सबसे पहला होटल था जुमेरा ग्रुप ऑफ कंपनीज का। और बुर्ज अल अरब होटल को हम लोग क्रॉस करने वाले हैं, तो कृपया अपने कैमरा जो है राइट हैंड साइड पे रेडी रखें। आपको सिर्फ 5 सेकंड का वक्त मिलेगा क्योंकि गाड़ी रोकना यहाँ पे मना है। तो कोई भी अच्छे से फोटो ले। हमारे जो प्राइम मिनिस्टर हिजान शेख मोहम्मद बिन राशिद अल मखदूम, तो गेस्ट की प्राइवेसी की वजह से
मना किया जाता है, लेकिन फोटोज के लिए हम आपके लिए सिर्फ 20 सेकंड गाड़ी रोकेंगे। तो आपके राइट हैंड साइड पे 18 स्टैचूज ऑफ हॉर्सेस विच आर 18 कैरेट गोल्ड प्लेटेड। चलेंगे सर, हो गया। वापस से रिपीट कर रहा हूं, 18 स्टैचूज ऑफ हॉर्सेस विच आर 18 कैरेट गोल्ड प्लेटेड। और हाँ, और एक एक घोड़े पे लगभग 100 से 150 ग्राम तक गोल्ड लगाया गया। माइक्रोन गोल्ड प्लेटिंग इसको कहा जाता है। तो यानी ये कहना गलत नहीं होगा कि 2-3 किलो गोल्ड तो इस्तेमाल हो गया होगा कम से कम। लेकिन हम आइलैंड पे जरूर जाएंगे। तो आपके राइट हैंड साइड पे देखिए, ये पूरा जो आइलैंड आपको दिख रहा है ये समुद्र के अंदर है। आप गाड़ी देखें तो भी आपको दिख रहा होगा फोन पे, और वैसे देखें राइट हैंड साइड पे तो साक्षात आपके सामने जो पूरा आइलैंड है समुद्र के अंदर बनाया गया है। आप अगर यूएस जा चुके हैं तो वहां पे एक बहुत फेमस टावर है, क्राइसलर टावर, या अगर आपने आयरन मैन मूवी देखी हो तो उसमें स्टार्क टावर के पीछे ये टावर आपने देखा है। उनके पास एक है, हमारे पास 2। तो खैर ये कॉपी नहीं बोलूंगा, थोड़ा डिजाइन का फर्क है। तो ये बिजनेस सेंट्रल टावर इनको बोला जाता है। 2 टावर हैं जिसमें 52 फ्लोर्स हैं, इसमें से 6 फ्लोर्स जो हैं वो पार्किंग के हैं, जो रेस्ट ऑफ द 46 फ्लोर्स हैं वो ऑफिसेज हैं। तो राइट हैंड साइड पे आपको एक आइलैंड दिख रहा होगा, दूसरी तरफ देखें राइट हैंड साइड पे सामने की तरफ, ये जो आइलैंड है ये रूलिंग फैमिली के लिए एक आइलैंड बनाया गया है। राइट हैंड साइड पे वैकेशन आइलैंड भी बोल सकते हैं, थोड़ा सिटी के शोर शराबे से दूर शांति में। राइट हैंड साइड पे एक ये प्राइवेट आइलैंड है होगा। और ये होटल जो है ये सबसे पहला होटल था 2008 में, जो पाम जुमेरा के अंदर ओपन किया गया था। अभी तक हम समुद्र की सतह के ऊपर हैं, अब समुद्र की सतह के नीचे जाएंगे। तो ये जो हम लोग अभी टनल एंटर कर रहे हैं ये समुद्र के नीचे है। और आपको फिर से हम, तो ये मैनमेड आइलैंड जो है उसमें टनल बनाया गया है, और टनल के नीचे हम लोग हैं अभी फिलहाल पानी के नीचे। के लिए 120 मिलियन टन रेत का इस्तेमाल किया गया है जो समुद्र से निकाली गई थी ड्रेजिंग करके, और उसके साथ 7 मिलियन टन पत्थर का इस्तेमाल किया गया है। ये अब तक किसी भी तरीके से रेत या पत्थरों का सबसे बड़ा इस्तेमाल किया गया किसी भी प्रोजेक्ट के लिए गया सिर्फ 3 दिन में, लाइक अ हॉट चॉकलेट। और वो सेल थी ऑनलाइन। और चौथा लास्ट वर्ल्ड रिकॉर्ड, 5वां वर्ल्ड रिकॉर्ड, इस पे टोटल 28 5 स्टार होटल हैं। और अब हमने कैलिफोर्निया का वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ दिया है। दुबई के पास वर्ल्ड के सबसे ज्यादा 5 स्टार होटल्स हैं। तो आप लोग देख सकते हैं कि पानी जो है बिल्कुल शांत है। आप बीच पे गए थे तो वहां पे इतना शांत पानी नहीं था। तो पानी जितना गहरा होगा उतना ही। तो पहले जो दिखाया था वो था अटलांटिस, और ये था रॉयल अटलांटिस। सर मुझे फोटोज आप क्लिक कर लें। तर आपण आता डायरेक्ट पोहोचलोय डिझर्ट सफारीला, जी की दुबईपासून साधारण दुबई सिटीच्या बाहेर आहे 67 किलोमीटर। आणि तुम्ही बघू शकता आम्ही याच गाड्यांनी आलोय। आणि आत्ताशी कुठेतरी ऊन कमी झाले, त्यामुळं आत्ता वाजल्या संध्याकाळचे 5 आणि 5 वाजता तुम्ही बघू शकता गाड्या जमायला सुरुवात झालेली आहे। घेऊन म्हणजे आपल्या हॉटेलवरून आपल्याला इथपर्यंत घेऊन येतात। त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये ॲडव्हेंचर करायचं असेल तर ॲडव्हेंचर हे कसं आहे ते आपण पाहूया, आणि इथं काय काय असते ते पण तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो, ह्या ज्या गाड्या आहे ह्या गाड्या घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता डिझर्ट सफारीसाठी। याच्यामध्ये तुम्हाला 600 आणि 800 दिरहम अशा 2 प्रकारच्या गाड्या भेटतात, ज्या सीसीवरती अवलंबून आहे। आणि छोट्या गाड्या आहे 250 ते 350 दिरहमपर्यंत भेटतात। त्याच्यामध्ये पण डबल सीटर आणि सिंगल सीटर अशा 2 प्रकारच्या गाड्या आहेत। त्या गाड्या आपल्याला इथं रेंटने मिळतात। ह्या गाड्या तुम्ही इथनं रेंटने घेऊ शकताय। 4 सीटर 2 सीटर अशा गाड्यांचे वेगवेगळे मॉडेल आहे। आणि जर तुम्ही सिंगल तुम्हाला पाहिजे असेल तर सिंगलसुद्धा इकडे आहे। तर सिंगलमध्ये तुम्ही इथे पण याच्यामध्ये सुद्धा डबल एंट्री सिंगल एंट्री अशा 2 मॉडेलच्या गाड्या तुम्हाला इथं मिळतात। गाड्या पाहू शकता किती आहे हे पहा, क्या गाड्या आहे। सर्व गाड्या ह्या बुक होतात। किती लोक इथनं गाडी बुक करून आतमध्ये जातात आणि इथनं गाडी घेऊन तुम्ही त्यानंतर जायचं आहे तिथे आतमध्ये। ते दाखवतो तुम्हाला इथनं। तर हेल्मेट घालायचं असेल तर हेल्मेटसुद्धा आहे, आणि हेल्मेट नसेल घालायचं तर तसंच जा, तसं काही विशेष नाही आहे। हे हेल्मेट घातलंच पाहिजे। आणि हे बघा काय हा वाळवंट, तुम्ही त्या अख्ख्या एरियामध्ये कुठेही गाडी घेऊन फिरू शकता, त्या कोपऱ्यापर्यंत जाऊन।
साधारण पाहिले तर ही जी समोरची जी गाडी आहे ही गाडी तुम्हाला मिळते साधारण 300 दिरहमपर्यंत आणि ज्या मोठ्या गाड्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या 600-800 म्हणजे यांची इंडियन रुपीजमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 15 ते 20 हजार रुपये मोठ्या गाड्यांचे आपल्याला इथे पे करावे लागतात जर तुम्हाला ॲडव्हेंचर घ्यायचा असेल तर. इकडे तुम्हाला नाश्त्याची वगैरे सोय आहे, तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. घोडे वगैरे तुम्हाला घ्यायचे असेल तर रेंटने काढायला घेऊ शकतात फोटो. आणि ते गरुड आहे याचं रेंट आहे 10 दिरहम म्हणजे साधारण 230 रुपये एका फोटोचं. तर आता आपण या ठिकाणी असलेले जे ॲक्टिव्हिटीज आहे किंवा जे ॲडव्हेंचर पार्क आहे ते पाहून आपण आता थोडंसं अजून पुढं चाललो आहे, ज्या ठिकाणी आपल्याला खरं तर डिझर्ट सफारी जे म्हणतो आपण, ज्या गाडीमध्ये आपल्याला त्यांनी तिथे सफारी केली आहे तिथे सफारी पाहण्यासाठी चाललो आहे. आणि इथनं ते साधारण फक्त इथनं ते पुढं 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटरवरती तुम्हाला डिझर्ट सफारीसाठी घेऊन जातात. ते आत्ता आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणार आहोत. तर ही डिझर्ट सफारी करताना तुमच्या लक्षात येईल की आपल्याला असल्या जागेवरनं ते घेऊन जातात, जसं की उंच असलेल्या रेतीच्या ढिगावरनं ही गाडी तिथनं पळवली जाते. खरंच त्यांचं स्किल मानावं लागेल, कारण खूप मोठा कंट्रोल आहे त्यांच्याकडं कशा पद्धतीने गाडी पळवतात तुम्ही बघू शकता. कुठल्याही जागेवरती ते गाडी चढवतात आणि आपलं अक्षरशः डोकं उलटं होतं का काय असं वाटतंय. तर ही जी सफारी आहे ही तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनटं असते. याच्यामध्ये तुम्हाला मध्यभागी नेऊन तुम्हाला काही फोटोशूट करायला वेळ दिला होतो. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही इथनं रिटर्न येतात, जसं आम्ही आता आलो आहे. आणि खरंच या 10-15 मिनटामध्ये तुम्ही मस्त आनंद घेऊ शकता या डिझर्ट सफारीचा. आणि ती जी सफारी केली ती खरंच मस्त होती आणि मला खूप आवडली, त्यामुळं एक वेगळा अनुभव होता. आणि हे सगळं सफारी डिझर्ट सफारीनंतर आपण जाऊन पोचतो त्यांच्या ज्या ठिकाणी तिथे टेंट वगैरे लावलेले असतात त्या ठिकाणी, जिथे आपल्याला आजची नाईट एन्जॉय करायची आहे. आज त्यांचा ट्रेडिशनल जे जेवण आहे ते आपल्याला तिथे घेण्यासाठी आपण तिथे जावं. तर मित्रांनो आता आपण डिझर्ट सफारी केली आणि सफारी करून थोडंसं पुढं आलो आहे. आणि तिथं आल्यानंतर आपण आतमध्ये वाळवंटामध्ये आलो आहे. आणि हा वाळवंटामध्ये छानसा कॅम्प लावला आहे. आणि ह्या कॅम्पमध्ये आजची नाईट असणार आहे. इथं आपली म्हणजे नाईट म्हणजे इथं आपलं जेवण असणार आहे. आणि संध्याकाळचं इथं काही स्थानिक कलाकृती सादर केल्या जातात, काही व्हिडिओ दाखवले जातात, काही डान्स असतात ते आपण बघणार आहोत. आणि इथे स्थानिक जे फूड आहे लोकल फूड आहे त्याचीसुद्धा आपल्याला इथं चव चाखता येणार आहे. तर बघू शकताय पूर्ण रेगिस्तान आहे आणि पूर्ण या वाळवंटामध्ये आता छोटासा त्यांनी कॅम्प केला आहे. आणि या कॅम्पमध्ये येणारे टुरिस्ट या ठिकाणची कलाकृती पाहू शकतात. अशा पद्धतीने इथं केलेली आहे. तर आपण आज म्हणजे आत्ता आपण हा संपूर्ण कॅम्प बघणार आहोत. आतमध्ये जाऊन नक्की काय काय कार्यक्रम असतात ते पण दाखवणार आहे, इथं जेवण काय आहे ते पण दाखवणार आहे. तर ह्या आमच्या सगळ्या गाड्या लागल्या आहेत, आमच्या 5 गाड्या आहे. तर सगळे लोक इथं आल्यात. आणि इथे कॅमल राईड्स आहे. ही कॅमल राईड्सची तुम्हाला फ्री असते, फक्त एक साधारण 100-200 मीटर जितकं तुम्ही फोटोग्राफी करू शकता. त्यासाठी जर मी तर करणार नाही आहे, परंतु जेवढं दुपारच्या वेळेस ऊन आहे त्याच्यापेक्षा संध्याकाळच्या वेळेस मात्र इथं थोडंसं थंडगार आहे असं दिसतंय. कारण की आता थंडी वाजायला लागलेली आहे, थोडंसं सूर्य डाऊन झाला आहे. आणि बघायला गेलं तर लाईटिंग वगैरे मस्त दिसायला लागलं. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि तिथे काय काय असणार आहे ते पण पाहूया. तुम्हाला याच्यामध्ये आतमध्ये एंट्री केल्या तुम्हाला या ठिकाणी असलेलं ट्रेडिशनल असं खाद्य तुम्हाला दिलं जातं, ज्यामध्ये लुदमा हे एक गोड प्रकारचं असं
हे एक आयटम आहे, जसं की आपण पाहू शकतो आपल्याकडं जसं गुलगुले म्हणतात, जर गव्हाच्या पिठाचं गुलगुले सेम तसाच प्रकार आहे, परंतु इथं नाव थोडंसं वेगळं आहे. पण जर हे पाहिलं तर हे आपल्या गुलगुल्यासारखंच आहे, तसं जसं गोड असतं तसंच गोड आहे. तर हे पद्धतीने आपण इथे त्यांचे ट्रेडिशनल जे पदार्थ आहे ते आपण इथे त्यांनी आपल्याला वेलकमसाठी दिलेलं असतं, ते तुम्ही इथे खाऊ शकता. त्याच्यानंतर खरं तर इथली ओळख असलेली दुबईची ते म्हणजे या ठिकाणचं असलेलं खजूर, या ठिकाणी असलेलं खजूर हे सुद्धा इथं तुम्हाला वेलकमसाठी ठेवलेलं असतं. तसं तुम्हाला इथे जसे आपल्या कोथिंबीरच्या वड्या असतात त्याच पद्धतीचं एक आयटम इथं तुम्हाला खाण्यासाठी ठेवलेला असतो, तो तुम्ही इथे घेऊन खाऊ शकता मस्तपैकी. त्या ठिकाणचं सगळं आम्ही स्वाद घेतला आणि मस्तपैकी जाऊन बसलो आपल्या जागेवरती. त्या जागेवरती जाऊन त्याचा पूर्ण खाण्याचा आनंद घेतला. रोल आहे, चिकन रोल, पण याला भाकरीसारखं लावलं वरतून. जाड पीठ आहे. आपण चिकनचा मसाला आहे, चिकन अंड आहे म्हणावं वाटतं. एक मिनटं बघतो. पण तिखट नाही, काय नाही, काय नाही, एकदम सिम्पल आहे. त्यामुळे आपल्याला तिखट लागते. आयटम चांगलं आहे, तो तिखट लागतो त्यामुळे नाही खाणार मी. बाकी हे एकदम बेस्ट आहे. या ठिकाणचं जे तिकीट आहे हे जे VIP तिकीट जर तुम्हाला पाहिजे असेल तर 200 दिरहमला आहे, आणि नॉर्मल तिकीट जर हवा असेल तर ते आहे तुम्हाला 100 दिरहमला. आणि थोड्या वेळानेच आम्ही इथे बसल्यानंतर या ठिकाणी बेली डान्स चालू आला आणि इथले असले ट्रेडिशनल डान्स आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तुम्ही त्याचा नक्कीच आनंद घ्या आणि दुबईमध्ये असल्याचा थोडंसं फिलिंगसुद्धा घ्या. तर इथं आत्ताच काही शो झालेत आणि शो मस्तपैकी जबरदस्त होते. सगळेच फायर शो होते, काही बेली डान्स पण होता. आणि आत्ता सगळी लोक जेवायला गेल्यात. बुफे तिकडं लागला आहे, व्हेज नॉन व्हेज. आपण पण जेवणार आहे, पण थोडा वेळ गर्दी कमी झाली की सुरुवात करणार. फायनली आम्ही काही वेळाने जेवायला घेतलं. जेवणाचे आयटम पाहिले तर खरंच खूप छान आयटम होते, सगळे खाण्यासारखे होते. म्हणजे जे आपल्याला आवडतात तेच आयटम माझ्या मते मला इथं खायला मिळाले. थोडंसं टेस्टमध्ये थोडंसं फरक होता, कारण की इथे येणारे सगळे लोक वेगवेगळ्या देशातून येतात, त्यामुळे आपल्याला पाहिजे असं तिखट थोडंसं कमी होतं. मस्तपैकी छानपैकी या ठिकाणी जेवणाचा आनंद घेतला आणि आजचा ब्लॉग आपण इथंच संपवला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.